हरे कृष्ण. तर सर्वांचं आजच्या या भागवत कथेच्या 6व्या दिवसामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आतापर्यंत श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदातल्या विविध अध्यायांवर जसं जवळजवळ 10 अध्याय आपण कव्हर केलेत आणि 10 अध्यायांवरती आपली चर्चा झाली. वेगवेगळे विषय आपण चर्चेत घेतले आणि त्या वेगवेगळ्या विषयांमध्ये आपण आपले काही प्रश्न पण उपस्थित झाले. त्या प्रश्नांची काही चर्चा पण झाली आपली आणि अजून 1-2 दिवस शिल्लक आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पुढचे पण काही गोष्टी चर्चा करायला सुरू होते की आपण श्रीमद भागवताचा 12व्या स्कंदातला 11वा अध्याय आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण चर्चा सुरू झाली होती आणि अध्यायाचं नाव आहे महापुरुषांचं संक्षिप्त वर्णन असं अध्यायाचं नाव आहे. आणि या अध्यायामध्ये विशेष करून भगवंत कसं सूर्याच्या रूपानं म्हणजे सूर्यदेव हे भगवंताचे प्रतिनिधी आहेत आणि ते कसं कार्य करतात, संपूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देण्याचं कार्य करतात कसं भगवंत हे आपण आजच्या पाहणार आहोत. तर भगवंताची काळ शक्तीच आहे. सूर्यदेव म्हणजे कोण आहे? भगवंताची ही काळ शक्ती आहे आणि या काळ शक्तीद्वारे भगवंत हे कार्य त्यांचा होत असतंय आणि आपण आता हे पाहणार आहोत कशा पद्धतीने कार्य चालत आहे ते. तर आपल्याला विनंती की हे असं कधी कधी थोडस काही कारणामुळे थोडं हे होत असतं, खंड पडण्याची शक्यता असते, पण तरी आपण आपल्याला विनंती की आपण चालू ठेवा आणि युट्यूब वरती सुद्धा थोडं काही खंड झाल्याची शक्यता आहे. थोडा आम्ही बघू ते कसं करता येईल ते नंतर. तर श्लोक मी वाचतो, आपण ऐका. तर पहिला श्लोक असा आहे. शौनक ऋषी म्हणतात, श्री शौनकोवाच अथेमर्थं पृच्छामो भवन्तं बहुवित्तमं समस्ततंत्र राधान्ते भवान भागवत तत्त्वविद. म्हटलं शौनक ऋषी म्हणतात, हे सूत गोस्वामी, आपण अतिशय विद्वान आहात, भगवंताचे भक्त आहात आणि म्हणून आम्ही आपल्याला सगळ्या जे तंत्रशास्त्र आहे त्या तंत्रशास्त्रांचा जे अंतिम निर्णय आहे ते अंतिम निर्णय आम्ही जाणून घेऊ इच्छितो आपल्याकडे, असे म्हणतात. आणि म्हणतात की आपलं पूर्ण मंगल होऊ दे, आपलं कल्याण होऊ दे आणि कृपा करून आम्ही जे जिज्ञासा करणारे भक्त आहोत तर आम्हाला विशेष करून आपण जे लक्ष्मीपती दिव्य भगवंत आहेत त्यांची नियमित पूजा करण्यासाठी जे क्रियायोग आहे त्याची विधी सांगा म्हणे आम्हाला. आणि कृपा करून हे सांगा आम्हाला की भक्त गण त्यांचे अंग संग आयुध आभूषण म्हणा तर त्यांची कशाशी तुलना केली जाते हे पण आम्हाला थोडस जाणून घ्यायचं आहे, ते पण सांगा असे म्हणतात. आणि म्हणतात की भगवंताची अगदी काळजीपूर्वक पूजा अर्चना करून एखादा भौतिक जगातला जीव मनुष्य कसं अमरत्व किंवा कशी भगवत प्राप्ती करू शकते आम्हाला जाणून घ्यायचं असते म्हणतात. तर सूत गोस्वामी खूप प्रसन्न होतात. ते म्हणतात की मी आपल्या गुरूंना नमस्कार करून काय करतो, जे कमळामध्ये उत्पन्न झालेले ब्रह्मदेव आहेत आणि इतर विद्वानांनी जे काही वेदांमध्ये तंत्रांमध्ये जे काही दिलेलं आहे भगवंताच्या ऐश्वर्याचं वर्णन ते पुन्हा एकदा करेल म्हणजे आधी केलेलं आहे बरेच, पुन्हा एकदा, कारण भक्तांना पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं भगवंताची लीला, म्हणजे पुन्हा एक सांगतो. ते म्हणतात की जे भगवंताचं आता बघायचं फार विशेष गोष्ट आहे. आता भगवंताच्या विराट रूपाचं वर्णन तर आधी आलेलं आहे बऱ्याच, दुसऱ्या स्कंदात, तिसऱ्या स्कंदात, थोडस बऱ्याच ठिकाणी खूप आलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की भागवत हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये भगवंताच्या दिव्य रूपाचं वर्णन, भगवंताची लीला, त्यांचं नाम, त्यांचं रूप, त्यांचे गुण हे सगळं वर्णन असताना हे विराट रूप जे भौतिक जगाची एक अभिव्यक्ती आहे किंवा भौतिक जगाची किंवा भौतिक विश्व जे आहे, फक्त भारत किंवा पृथ्वी नाही तर संपूर्ण जे ब्रह्मांड आहे सगळी अनंतकोटी ब्रह्मांड, त्याची तुलना केलेली आहे भगवंताच्या रूपाशी. म्हणजे ते काल्पनिक तुलना आहे असं म्हटलं ना भागवतम, काल्पनिक तुलना आहे ती. का बरं काल्पनिक तुलना? कारण असं भौतिक जगत रूपी असं काही रूप नाही भगवंताचं. हे निश्चित आहे की भगवंताच्या शक्तीद्वारेच निर्मित झाले सगळं. तर त्यामुळं भगवंताच्या शक्तीद्वारे निर्मित झालं असल्यामुळं एका दृष्टीनं भगवंताशी संबंध, आता भगवंत असल्यासारखं एका दृष्टीनं, भगवंताचं स्वरूप असल्यासारखं एका दृष्टीनं. का बरं?
कारण भगवंताच्या शक्तीनेच बनलेलं सगळं. पण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जे भगवंताचा विराट रूप आहे ते मुख्य रूप नाहीये, ते गौण रूप आहे. का गौण रूप आहे? कारण ते त्या रूपाची आपण काय करू शकत नाही, स्थापना करून. याचा विचार करा की जे रूप संपूर्ण नद्या आहेत, पर्वत आहेत, सगळे द्वीप आहेत, समुद्र आहेत, सगळं जे आकाश आहे, तारे, सूर्य, चंद्र, सगळं सगळं ग्रह, नक्षत्र, सर्व काही जे आहे, सगळं देवता सगळं मिळून जे भगवंताचे मी सगळं वेगळ्या ठिकाणी, खाली समुद्र आहे, अमुक आहे, खाली 7 लोक आहेत, वर 7 लोक आहेत, 14 भुवन मंडल एका ब्रह्मांडात, दुसऱ्या ब्रह्मांडात असं आहे. हे सगळं एकत्र भरपूर लोक आहेत, जम्बूद्वीप आहे, नंतर बरंच काही. भागवतामध्ये एवढं दिले ते काय आपण आपल्या आयुष्यात सगळं समजणं फार अवघड आहे. तर हे सगळं जे काय आहे, हे सगळं म्हणजे भगवंताच्या कशा रूपाची तुलना केलेली आहे. का बरं? कारण जे भगवंताच्या साकार रूपावर अजून विश्वास ठेवू शकत नाहीत किंवा त्यांचा अजून विश्वास बसला नाही, पण भगवंतावरती कुठंतरी श्रद्धा आहे. पण ते भगवंताला काय म्हणतात ना, निसर्गच भगवंत आहेत म्हणे, असं म्हणतात ना. तर त्यामुळं त्यांच्यासाठी म्हणा किंवा ज्यातून जे मायावी भगवंताला निर्गुण निराकार समजतात, साकार रूपात आराधना करू शकतो, त्यांना ते बरं वाटतं. विश्वरूप, आम्ही विश्वरूपाची पूजा करतो, त्यांना बरं वाटतं ते. मग ते विश्वरूपाची, मग त्या ठिकाणी भगवंताने जशी योजना केली आहे भागवताद्वारे, व्यासमुनीने सगळं हे केलेलं आहे त्या सगळ्या समाजातून, की भगवंताची अशा एक विराट रूपाची कल्पना केलेली आहे, ज्याच्यामध्ये मग चरण म्हणजे सगळे जे सर्वात खालचा लोक, मग पुढचं हे असे टप्पे करत करत मध्ये समुद्र म्हणजे हा भाग, हे म्हणजे असं सगळं करून एक जणू काही भगवंताचं एक रूपच आहे. आणि त्या रूपाची काय केलेली आहे, मग त्यांचं चिंतन स्मरण भगवंतच, म्हणजे भौतिक जागाकडे पाहताना पण कुठल्या भावनेने बघायचं, हे भगवंताचंच एक स्वरूप आहे. आणि त्यामुळं ते भौतिक वस्तू किंवा भौतिक गोष्टी आहेत किंवा ठिकाणं असतील, ते सगळं वापर करताना आपण ते आपल्या उपभोगासाठी आहेत या भावनेनं वापरता आपण काय विचार करू, हे सगळं भगवंताचं आहे, त्यामुळे ना मला भगवंतासाठीच वापरायचं आहे, अशा भावनेनं आपण काय करू, ते ग्रहण करू किंवा स्वीकार करू, हे आपण समजून घ्यायचं. तर मग या ठिकाणी मग सांगितलं, वर्णन केलं की भगवंताची जी विराट रूप किंवा अव्यक्त, ते काही दिसत नाही आपल्याला असं प्रत्येक सगळं. तर याच्यामध्ये वेगळे वेगळे तत्व आहेत. त्याच्यामध्ये प्रकृती आहे, सूत्र आहे, महतत्व आहे, मिथ्या अहंकार, पुन्हा इंद्रियांचे विषय आहेत, बरंच काही. 5 स्थूल इंद्रिय आहेत ना, 5 पंचमहाभूत म्हणतो. सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, अहंकार आहे. पुन्हा 3 गुण आहेत. आणि परत 5 इंद्रियांचे विषय आहेत. तर असे सगळे जे तत्व आहेत, भौतिक तत्व सगळं, भौतिक विश्व, तर हे सगळं त्याच्यामध्ये पृथ्वीला भगवंताच्या विराट रूपात इथं जे वर्णन केले विशेष, त्याच्यामध्ये पृथ्वीला भगवंताचे चरण कमळ, पृथ्वीच्या दृष्टीने असं बघितलं तर पृथ्वी म्हणजे त्याचे चरण भगवंताचे, आणि आकाश म्हणजे भगवंताची नाभी, सूर्य म्हणजे भगवंताचे डोळे, वायू म्हणजे भगवंताचे नाक, प्रजापती म्हणजे भगवंताचे जननेंद्रिय, आणि मृत्यू म्हणजे गुदद्वार, आणि चंद्र म्हणजे भगवंताचं मन, स्वर्गलोक म्हणजे भगवंताचं डोकं, आणि सर्व दिशा म्हणजे भगवंताचे कान, आणि वेगवेगळे लोकपाल जे आहेत ते कोण आहेत, ते म्हणजे भगवंताच्या भुजा आहेत. यमराज म्हणजे त्यांचे भुवया, आणि लज्जा, लज्जा म्हणतो ना आपण, लज्जा, ती लज्जा म्हणजे भगवंताचा खालचा ओठ, आणि लोभ म्हणजे वरचा ओठ, आणि भ्रम म्हणजे भगवंताचं हास्य, म्हणजे सगळ्या चांदण्या आहेत ना, सगळ्या चांदण्या म्हणजे भगवंताचे दात, म्हणजे वृक्ष म्हणजे काय, सर्व शक्तिमान त्या विराट पुरुषाचे रोम, अंगावरचे आपले रोम असतात ना ते रोम, आणि जे ढग आहेत, ढग म्हणजे भगवंताच्या डोक्यावरचे काय, केस आहेत. असं हे सगळं भगवंतावरच अवलंबून हे सगळं वर्णन सगळं. मग जेव्हा एखादा पाहतो की भगवंत, आणि सर्व भगवंतच असल्यामुळं तो काय करतो, आपण भगवद्गीतेचा जर अभ्यास केला खोलवर, त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की काही जण काय करतात, विश्वतो मुखम, काही जण विश्वच काही भगवंत आहेत अशा भावनेने त्यांची पूजा करतो. काही जण म्हणे नाव मीच भगवंत आहे म्हणून पूजा करतो, त्याला म्हणतात अहम ग्रहोपासना, अर्थात योग्य उपासना नाहीये. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यामुळं अर्थात हे निश्चित आहे की भक्त मात्र प्रत्यक्ष त्यांच्या रूपाची आराधना करतो. इथं पुढे उल्लेख येतोय भगवंताच्या
जे वक्षस्थळावरती जो कौस्तुभमणी आहे, तो कौस्तुभमणी म्हणजे त्या विशेष विराट रूपाविषयी म्हटलेलं आहे. आता विराट रूप आहे म्हणजे कौस्तुभमणी पण असणार ना. तर कौस्तुभमणी म्हणजे कोण? जे भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत किंवा शुद्ध झालेले आत्मे आहेत, त्या आत्म्याचं प्रतिनिधित्व करणारा कोण? कौस्तुभमणी असं म्हटलेलं. असं आपण ऐकलं असेल भगवंताच्या याच्यामध्ये कौस्तुभमणी असतो की नाही. आणि काय करतात भगवंत? श्रीवत्स चिन्ह पण धारण करतात. तर म्हणे भगवंत जे विशेष म्हणजे वैकुंठामध्ये जर आपण गेलो की वैकुंठात जर पाहिलं, ते सगळेजण जे आहेत सगळे तिथले भक्त चतुर्भुज आहेत, शंख चक्र गदापद्म धारण केलेले. आणि आपण समजा गेलो तर आपल्याला ओळखा म्हटलं कोण भगवंत, कसं ओळखायचं? कसं? सगळ्यांच्या शंख चक्र गदापद्म सगळं दिसणारं भगवंत सारखे ओळखायचं कसं? ओळखायचं काय? तिथं म्हणे ज्यांच्या वक्षस्थळावरती श्री वत्स चिन्ह आहे ते भगवंत, किंवा ज्यांच्या गळ्यामध्ये कंठी आहे, क्षमा त्यांच्या गळ्यावरती काय वक्षस्थळावर विशेष करून कौस्तुभमणी आहे ते भगवंत. तर असे भगवंत श्रीवत्स चिन्ह म्हणजे भगवंताचे विशेष तेज आहे, तेजाचं प्रतिनिधित्व करणार त्या विराट रूपामध्ये सांगितलेलं आहे. आणि भगवंताच्या जे गळ्यातली जी फुलाची माळा आहे ती कुठल्या दृष्टीने म्हणे ते विराट रूपाविषयी बरं का. ते खरे भगवंताची दिव्य रूपाचे भगवंताचं नाही, विराट भगवानच्या गळ्यातली जी माळा आहे ती म्हणजेच काय? भौतिक जगातली माया आहे. आणि प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे तिचं कार्य चालतं त्या मायेचं. आणि विशेष करून असं म्हटलेलं की भगवंताचे जे गळ्यातले कानातले जे मकर कुंडल आहेत, जे मकर कुंडल काय भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा जे वेगवेगळे विधी आहेत, सांख्य योग म्हणा किंवा योग विधी आहेत, त्यांच्याशी तुलना केलेली आहे. म्हणजे भगवंताच्या एका रूपाची कल्पना करून पूर्ण हे पृथ्वी किंवा संपूर्ण विश्वच काय ते कसं त्याचं अंग आहे ह्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि तसं आपल्याला माहिती आहे की भगवंताचं जर साकार रूपात जर पाहिलं आपण तर आपण काय म्हणतो? सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटेवारी ठेवनिया ठेवनिया, मकर कुंडले तळपाती श्रवणी, कंठी कौसुमाणी विराजिता विराजिता म्हणतो ना तुकाराम म्हणलेलं पाहिजे. म्हणजेच हे जे भगवंताने घातलेले मकराकृती कुंडल आहे, कंठीमाळा आहे, त्यांचे कौस्तुभमणी आहे, आणि शिवाय त्यांनी धारण केलेले जे माळा आहे हे सगळं साकार रूपामध्ये आहे. तशाच रूपाची एक कल्पना केली विराट रूपाची, असं आपल्याला एक लक्षात घेण्यासाठी मी सांगितलं. आणि भगवंताचं मुकुट म्हणजे काय बरं? की सगळे जे ग्रहलोकवासी आहेत त्याला अभय प्रदान करणारं स्थान आहे म्हणजे ब्रह्मलोकाचं काय ते ठिकाण आहे असं म्हटलेलं, भौतिक जगातलं सांगितलं. आणि भगवंताचं आसन आहे किंवा हे सगळं काय सत्वगुणाचं प्रतिनिधित्व करणारं कमळासारखं आसन आहे. अर्थात आपण जेव्हा गोलोक वृंदावनच कसं आहे माहिती, गोलोक वृंदावन कमळाच्या आकाराच आहे, ते धामाचं कमळाच्या आकाराचं आहे. तर ते विलक्षण असं आहे, ते कमळ ज्या धामातलं धामच कमळासारखं आहे. ते कमळ धाम म्हणजे असं नाही ते फिक्स आहे तिथं हलत नाही असं नाही. ते जे कमळ ते असं काय होऊ शकतं, त्याचं असं आकुंचन मिळू शकतं आणि पुन्हा प्रसरण पण असं उमलू शकतं आणि ते मिटू शकतं. ते भगवंत समजा मध्ये आहेत आणि तिथं आहे तर ते कमळ असं होतं की आणि भगवंत तिथं पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा कमळ असं मिटतं आणि भगवंत तिथे येऊन पोहोचलेले आहेत मध्ये, असे भगवंत लीला करतात. असं ते दिव्य धाम आहे. याच्याद्वारे आपण संबंध लक्षात घ्यायला हवं की भगवंत नेहमी त्या कमळाच्या आसनावरती विराजमान आहे. ते भले कुठं भौतिक जगात जरी गेले तरी पण ते नेहमी कुठं आहे? त्या कमळावरती, ते कमळासकटच भ्रमण करतात सगळीकडे. त्यामुळे भगवंत प्रत्यक्षात आपले चरण ते भौतिक जगाला स्पर्श नाही करत. आणि पुढे म्हटलेलं आहे आता भगवंत त्याच्यातली जी गदा आहे आणि परत शंख आहे, शंख म्हणजे जलतत्व आहे आणि गदा म्हणजे प्राणतत्व आहे, आपलं प्राणतत्व. आणि सुदर्शन चक्र म्हणजे अग्नितत्व. भगवंताच्यातली तलवार पण माहिती ना, ही तलवार म्हणजे आकाश तत्व आहे. आणि भगवंताचा ढाल आहे तरी तमोगुण आहे. आणि जो धनुष्य आहे तो काळ आहे आणि त्यातले जे बाण आहेत ते काय कर्मेंद्रिय आहे. लक्षात आलं का आपल्याला?
की हे विराट रूपामध्ये सगळं काय केलं फिट बसवलेलं आहे अशा पद्धतीने अमुक म्हणजे इथं हे असं. आता समजा उदाहरणार्थ आपण असं एक मोठं चित्र काढलं, थोडं लक्षात ठेवून घेण्यासाठी आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला कळेल ते मी सांगितलं. समजा एक असं एक आपण एक मोठं चित्र काढलंय आपण कोणीतरी एका चित्रकारानं, आणि चित्रकाराने जेव्हा चित्र काढलंय तर त्या चित्रामध्ये त्याने पाहिलंय की चित्रात त्याला सांगितलं असं की तू सूर्य आहे, नदी आहे, पर्वत आहेत, डोंगर आहेत आणि परत समुद्र आहेत म्हणा, ग्रहलोक आहेत, चंद्र आहे, स्वर्ग आहे, मग तुम्ही सगळं 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 तू काढव चित्र सगळं काढलेलं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याला सांगितलं चित्रकाराला तू आता असं कर, याच्यामध्येच काय कर, भगवंताचं चित्र आहे असं तू काय कर, चित्रित कर. आणि मग काय होणार आहे बघा, ते भगवंताचं चित्र त्या ठिकाणी काढल्यावर काय होईल, बरोबर आपलं लक्षात येईल, अरे बरोबर हाताच्या ठिकाणी हे आलंय, पायाच्या ठिकाणी हे आलंय, डोक्याच्या ठिकाणी हे आलंय, लक्षात येईल ना आपल्याला. तशा पद्धतीनं हे विराट रूप आता आपण ते समजण्यासाठी मी उदाहरण सांगितलं. कारण जे विराट रूप जे आहे ते विराट रूप प्रत्यक्षात काय उपस्थित नाहीये, ते काल्पनिक आहे, तरी पण भगवंताची किती विशेष योजना आहे की त्या ठिकाणी पण एक रूपाची कल्पना करून का होईना का भगवंताची शरण गेली. बरं तुला साखर रूपावर विश्वास नाही का, हरकत नाही, अरे माझे विराट रूपाची तुलना चिंतन कर. अरे असं आहे का, बाबा मग छान आहे. तर वाटते संपूर्ण पृथ्वी आहे, ब्रह्मांड आहे, याच्या आधारे आपण काहीतरी करूया. त्याने ते बासरी वाजवणारे भगवंत, त्याने ते लवकर त्यांना ते पचनी पडत नाही. कारण म्हटलं ना, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बऱ्याच जन्मांतराच्या सुकृतीचा परिणाम स्वरूप म्हणून आपल्याला विठ्ठल कृष्ण हे आवडू लागतात. नाहीतर आपल्याला भगवंताची आवड वाटणं एवढं सोपं नाहीये. कारण भगवंताविषयी आपल्याला ओढ वाटणं हे काय एका जन्मात नाही होते. काही लोक आपण म्हणतो ना कधी कधी, किती सांगितलं, किती डोकं आपटून सांगितलं, त्याला कळलं नाही, मी काय करणार. पण आपण चिंता करू नका. आणि एखादं ऐकत तर फार जास्त टेन्शन घेऊ नका, कारण भगवंताला माहित आहे त्याची पुण्य कधी किती झालेली आहे. कारण इथे तो हिशेब जो आहे ना, तो भगवंताचा हिशेब अगदी बरोबर आहे. कारण ते सगळं माहिती आहे ते कसं करायचं ते. कोणाला कधी भक्ती प्राप्त होणार हे भगवंताला निश्चित माहित आहे. ते पुढे म्हटलेलं आहे, या विराट रूपाचं वर्णन करताना पुढे वर्णन आहे की भगवंताचे मी सांग बाण म्हणजे इंद्रिय आहे, आणि भगवंताचा जो रथ आहे तो रथ म्हणजे कशात तुलना केलेली आहे, किंवा चंचल वेगवान मनाची तुलना रथाशी केलेली भगवंताच्या रथाशी. म्हणजे आपलं मन हे अतिशय चंचल आहे. इव्हन अर्जुनानं सुद्धा भगवंताला म्हटलं, भगवंताने 6 अध्याय सांगितला आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की भगवंता काय तुम्ही सांगितलं ध्यान करायला. म्हणजे काय म्हटलं अर्जुनाने म्हटलं की चंचल हा मन हि कृष्ण, चंचल मी मना कृष्ण, प्रमाती बलभद्रडम. हो कृष्ण म्हणजे वारेला आवर घालण्यापेक्षा पण अवघड आहे म्हणे मनाला आवर घालणं. पण आपण आहे ना, मनावर नियंत्रण कसं करावं, मनावर नियंत्रण करायची कला आणि हे ते भरपूर चर्चा होत असते ना आपली. तर मग ते असं मन आहे. आणि भगवंताचं बाह्य स्वरूप म्हणजे काय, तन्मात्र आहे. आणि भगवंताच्या हाताची जी इशारे आहेत, मुद्रा आहेत, भगवंत मुद्रा करतात बऱ्याच असं, अशी मुद्रा करतात भगवंत. प्रणाम मुद्रा, तर आशीर्वाद मुद्रा, हातामध्ये कमळ असतं भगवंताच्या. कधी कधी कमळ आहे म्हण पण शंखचक्र गदा दाखवतात, पण कमळ नसतं असं दाखवत हातात. म्हणजे काय, कमळ म्हणजेच काय, त्यांची आशीर्वाद मुद्रा. आशीर्वाद बघत असं केलं की आपल्याला लक्षात आहे की आशीर्वाद. त्यांना भारतीय लोकांना तरी कळतं असं म्हणजे आशीर्वाद. बाहेरचं कोणतरी असं केलं त्याला काय वाटलं, टाटा. आपल्याला तरी जर माहित आहे की असं कोणी करत, त्यातल्या वरिष्ठ कोणी करत असेल तर आपण समजतो की आशीर्वाद देतात आपल्याला. म्हणजेच भगवंताचा जसं आपण पंढरपूरला आला तर पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन जर केलं आणि विष्णू अभिषेकाच्या वेळेला जर केलं त्यांचं काकड आरतीच्या वेळेला, आवर्जून बघाच आपण कधी आता पांडुरंगाच्या कृपेने इच्छेने कधी उघडेल आता माहिती, दर्शन बंद अजून. तर तिथं भगवंताच्या लेफ्ट डाव्या हातामध्ये शंख आहे आणि उजव्या हातामध्ये कमळ आहे. आणि तो कमळ आणि शंख ह्यात भगवंताने गदा आणि चक्र इथं आणलं नाही पंढरपुरामध्ये. कारण भगवंताला माहित आहे इथे मी कोणाची वाट बघत थांबायचंय, मला माझ्या भक्तांची वाट पाहत थांबायचं. त्यामुळे तिथं मला कशाची आवश्यकता नाही, चक्र आणि गदेची आवश्यकता मला नाहीये. कारण शंख म्हणजे पावित्र्य निर्माण करणार आहे.
आणि भगवंत माहिती ना, ध्रुव महाराजांच्या कथेच्या वेळेला भगवंताने काय केलं? ध्रुव महाराज एकदम लहान होते, 5 वर्षाचे बालक होते. त्यांनी अतिशय कठोर कठोर तपस्या केली. 6 महिन्यातच भगवंत त्यांना दर्शन झालं. आणि त्यांनी काय केलं? स्तुती करायची म्हणताना काय सुचेंद्र काय बोलावं कळत नव्हतं त्यांना. तेव्हा काय केलं माहितीये का? भगवंतानं त्यांच्या हातातला शंख जेव्हा लावला कोणाच्या मस्तकाला, त्यांच्या हातातला शंख, शंख नाहीये, पण शंख असं लावताच काय झालं? स्तुती करू लागले ध्रुव महाराज भगवंताची. म्हणजे भक्तांसाठी वापरतात. किंवा द्वारकेमध्ये जेव्हा प्रवेश केला भगवंतानं, बऱ्याच वर्षानंतर भगवंत पोहोचले द्वारकेमध्ये. हस्तिनापूर हे कुरुक्षेत्र युद्ध सगळं उठून पोहोचले आणि आत प्रवेश करायच्या आधीच त्यांनी काय केलं? द्वारकेच्या वेशीच्या बाहेरच शंख, त्यांचा पांचजन्य शंख वाजवला. त्या भागवतामध्ये असा उल्लेख आहे पहिल्या स्कंदामध्येच, की भगवंताचे ओठ इतके लाल चुटूक आहेत, त्यांना काही लावावं लागत नाही. इतकी सुंदर ओठ आहे आणि तो शंख पण इतका पांढरा शुभ्र आहे. भगवंताने तो ओठावर जेव्हा शंख लावला, काय झालं माहितीये का? त्याची ओठाची जी लालिमा होती, त्या ओठाच्या लालिमेमुळं तो शंख पण गुलाबी दिसू लागला, लाल दिसू लागला. पण जेव्हा त्या शंखाचा ध्वनी बाहेर पडला, तो ध्वनी जेव्हा सर्वांच्या तिथल्या भक्तांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला, तो ध्वनी ऐकता सगळे द्वारकावासी जणू काय म्हणजे असं वाटत होतं की आता बस कृष्णाशिवाय आमचं जगणं काय, त्याला काय अर्थ आहे? म्हटलं ना, योगायितम निमेषेण चक्षुषा प्रामृषायितम शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहेण मे. चैतन्य प्रभू म्हणतात ना, एका शुद्ध भक्ताची प्रार्थना आहे ती. चैतन्य प्रभू काय म्हणतात? युगायितम निमेषेण, म्हणजे मला एक एक निमिष काळ, म्हणजे अशी तुलना केलेली आपल्या डोळ्याच्या पापण्या उघडझाप करायची जी त्याला निमिष म्हटलेलं आहे. म्हणजे एक निमिष मला कसा वाटतं म्हणे, एक युगासारखा वाटतं म्हणे एक निमिष. आणि चक्षुच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत म्हणे. आणि शून्यायितम जगत सर्व, संपूर्ण विश्व किंवा जग काय वाटतं म्हणे, त्या गोविंद कृष्णाशिवाय, पांडुरंगाशिवाय मला सगळं शून्य वाटतं म्हणे. या जगात सगळं असून पण माझे कृष्ण मला दिसत नसेल, काय त्या उपयोग जगाचा? त्या जगात जगण्याचा तरी काय अर्थ आहे? माझे भगवंत तिथं नसेल तर? तसं हनुमानजी होते, जेव्हा राज्याभिषेक सुरू होता प्रभू रामचंद्रांचा, सगळं रावणाचा वध वगैरे करून आल्यानंतर, जेव्हा प्रभू रामचंद्र सर्वजण काय काय त्यांना उपहार वगैरे देत होते, मग प्रभू रामचंद्राने काय केलं? म्हटलं की त्या हनुमंताला म्हटलं की म्हण तू एवढं हे असं एवढं विशेष कार्य तू केलेलं आहेस, आमच्या दोघांचं सीतेसाठी माझं तू मिलन घडून आणलेलं आहेस, तुझ्याला खूप प्रसन्न आहे, तुला काय देऊ शकतो म्हणे? माझा आलिंगनच स्वीकार कर, आलिंगन दे. मग सीतामाईने काय केलं? ती मोत्याची माळ दिली. आणि मोत्याची माळ घेतल्याने काय केलं हनुमंतानं? प्रत्येक मोती फोडून बघू लागला. सीतामाई म्हणाली, काय रे हनुमंत, काय करतोस काय? मोत्याची माळ, तेव्हा काय असं काही नकली नव्हतं ना पूर्वी, ते तपासून बघायला असले का नकली, असं काय नव्हतं, असलीच असायचं तेव्हा. अरे असं काय फोडतोस? मग हनुमान म्हणाले, हे माते, मी पाहतोय म्हणे, याच्यात आपण दोघं आहात का बघतोय म्हणे, आपण दोघं याच्यात नंतर मला काय काय उपयोग अशी ती माळ? मग सीता म्हणे, असं आहे का म्हणे, हे माळेत आम्ही दोघं दिसत नाही म्हणून तो फोडतोस? तुझ्या हृदयात आहोत का आम्ही दोघं जण? मग हनुमान लगेच काय केलं? हो म्हणे, काय आहात आपण दोघं जण. लगेच हृदय फाडलं. काय झालं? छाती फाडल्यावर त्याच्यामध्ये सीतारामानं पाहिलं त्यांनी. म्हणजेच भगवंताचे भक्त काय करतात? नेहमी भगवंताचं विशेष चिंतन ते करत असतात आणि भगवंताला वरदान प्रदान करतात. हे जरा शंखाचं. आणि कमळ पण काय? वरदहस्त म्हणतात. कमळ, कमळ दिसतं म्हणजे काय? भगवंताच्या हाताला पण कशी उपमा दिलेली आहे? तव कर कमलवरे म्हणतो ना, कर कर कमल म्हणतो आपण, चरण कमल, कर कमल, मुख. भगवंताच्या सगळ्या अवयवांची तुलना कमळाशी केलेली आहे. तर असं आहे भगवंताच्या भक्तीचं वर्णन. असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या हातातले जे वेगवेगळ्या मुद्रा आहेत, त्या मुद्रांद्वारे काय होतं म्हणे, भक्ताच्या हृदयातलं भय नष्ट होतं आणि त्याला साक्षात भगवंताचं सानिध्य प्राप्त होतं वैकुंठामध्ये. म्हणजे आपण नुसतं इशारा करतो, भरपूर म्हणतो, केला इशारा, जाता जाता म्हणा किंवा समजणे वाले को इशारा काफी आहे. भरपूर इशाऱ्यावरनं इशारा म्हणतो, इसारा पण म्हणतो आपण. इसारा माहिती आहे ना तुम्हाला? कुठले काम करता तुम्हाला माहिती आहे का सर्वांना? अस्सल मराठीत इसारा म्हणजे काही काम करायचंय बाबा, तर ठीक आहे बाबा, काम करायच्या आधी काय
घे इसारा थोडा म्हणजे आणि काम करायला हरकत नाही, पक्क झालं आमचं अशा दृष्टीने. तर भगवंताचं हे सानिध्य प्रदान करणारी त्यांची मुद्रा, हस्तमुद्रा भगवंताला आनंद देणारी. असं नाही की मुद्रा म्हणजे फक्त हातानेच विशेष करून डोळ्यांच्या हालचाली, त्यांचं अंग. आणि आता असं म्हटलं या आता अध्यायामध्ये पुढं की सूर्यमंडल, माहिती ना आपण आकाशामध्ये पण सूर्य पाहतो, ते सूर्यमंडल म्हणतो आपण त्याला, सूर्य आहे त्या ठिकाणी. ते सूर्यमंडल म्हणजे ते असं स्थान त्या ठिकाणी, त्या सूर्याच्या ठिकाणी सूर्याच्या रूपामध्ये भगवंताची आराधना होते खरं तर. म्हणून सूर्याला काय म्हणतात माहिती का, सूर्यनारायण म्हणतात. आपण ऐकलं सूर्याला पण जल प्रदान करतात ना, अर्घ्य देतात. प्रभुपाद म्हणतात, श्रील प्रभुपाद सांगतात की जेव्हा आपण भगवंताचं दर्शन क्षमा करा, जेव्हा सूर्यदेवाचं दर्शन करतो तेव्हा आपण काय स्मरण केलं पाहिजे, भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात माहिती आपल्याला. भगवान म्हणतात, रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मि शशि सूर्ययो प्रणवः सर्व वेदेषु शब्दाखे पौरुषम ऋषो. भगवान म्हणतात गीतेमध्ये, रसोहम आपसु कौंतेय, पाण्यातला स्वाद मी आहे. प्रभुपाद त्या ठिकाणी म्हणतात, आपण लोक म्हणतात कुठे आहेत भगवान, कुठे आहेत भगवान, कुठे आहेत काय, ते दिसल्यावर तुम्हाला विश्वास बसणार का? अहो दिसायच्या आधी बघा, अनुभव करून बघा म्हणे. पाणी पिताना असं म्हणा म्हणे तुम्ही, रसोहम सुकवते, पाण्यातला स्वाद मीच आहे असं कृष्ण म्हणतात. हा स्वाद म्हणजे साक्षात कृष्ण आहे. म्हणजे कृष्णाला पितो अशा भावने नाही, कृष्णाचा अनुभव घेतो मी अशा भावनेने पाणी पिऊन बघा तुम्ही, किती तुम्हाला विशेष वाटेल. किंवा कुठलाही द्रव पदार्थ जेव्हा घेतो आपण, चहा पिताना म्हणू नका, दुसरं असेल सरबत असेल किंवा आमटी सुद्धा ठीक आहे, किंवा अमरस असेल कदाचित, तर ते लिक्विड असेल तर ते घेताना काय करा आपण, रसोहप्सु कौंते, आणि पुढे काय, प्रभास्मी, प्रभा अस्मी, मी प्रभा आहे, मी प्रकाश. कशाचा, शशी सूर्य हो, म्हणजे सूर्य आणि चंद्राचा प्रकाश मीच आहे. म्हणजे भगवंताचाच प्रकाश. तसं ते जे हे असं प्रिझम किंवा काय म्हणतात लोलक असतं, ते काय करतं, प्रकाश घेतं आणि ते परत परावर्तित करतं प्रकाश, रिफ्लेक्शन होतं त्याचं प्रकाशाचं. किंवा ते वेगवेगळे रंग वगैरे आपण पाहिलं आहे ना, ते वेगवेगळे रंग त्यात नाही होतात, प्रकाश प्रसारित होतात. तसं जो सूर्य आहे आणि चंद्र भगवंतापासून निघणारे जे म्हणजे जे तेज आहे, जो प्रकाश आहे, तो प्रकाश घेऊन काय करतात, ते पुन्हा त्याचं वितरण ते करतात, सूर्य आणि चंद्र. तर म्हणून म्हटलेलं आहे, तर अशा ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की दीक्षा घेतो ना आपण, दीक्षा म्हणजेच काय, आत्म्याच्या शुद्धीचं साधन आहे. म्हणजे दीक्षा जर एखादा घेत नसेल, तो दीक्षा घेतणं हीच मोठी शिक्षा आहे त्याला, घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, भगवंताची भक्ती, तर म्हटलं भगवंताची भक्ती करणं म्हणजे सर्व पापांना समूळ नष्ट करणारी विधी. म्हणजे दुसऱ्या कुठल्याच विधीनं पाप समूळ नष्ट होत नाही, पाप करण्याची प्रवृत्ती पण नष्ट होत नाही. पण भक्तीनंच काय होतं, पाप करण्याचं, जसं एखादं झाड आहे, आपण ते झाड काय करतो, मुळासकट झाड काढणं, आणि झाड वर्ण त्याचं खोडापासून काढणं, फरक आहे त्याच्यामध्ये. कारण नुसतं वर्णच काढलं खोडापासून, काय होणार, उगवणार पण त्यामध्ये परत तालमी फुटते ना तिथं, ते अंकुरित होतं. पण मुळासकट काढणं संपलंच. त्याच पद्धतीने काय होतं की ते पाप मुळासकटच, पाप करण्याची प्रवृत्ती आहे ती मुळासकटच दूर होते असं म्हटलं. आणि तर भगवंताच्या अशा वेगवेगळ्या या हे जे विराट रूपाचं वर्णन सुरू आहे, त्याच्यामध्ये त्या भौतिक जगासमोर तर वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तसं वेगळ्या गोष्टींशी कशी तुलना केली जाते, सगळं बरंच त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि शिवाय भगवंताची शुद्ध चेतनेचा स्तर आहे, दिव्य स्तर, त्याचं पण वर्णन केलेलं आहे की भगवंत आपल्याला विशेष करून काय करतात, शुद्ध किंवा दिव्य चेतना प्रदान करतात त्यांच्या भक्ती करण्यासाठी. तर इथं असं म्हटलेलं आहे, या ठिकाणी उल्लेख आहे की भगवंत काय करतात, आपल्या मायाशक्तीद्वारेच या संपूर्ण ब्रह्मांडाचं निर्मिती, पालन पोषण आणि संवाद करतात. भगवंत आपल्या शक्तींच्या माध्यमाने सगळं करतात. त्यामुळे भगवंत काय करतात, त्या कार्याचं सर्व कारण मूळ कारण तेच आहेत, भगवंत आहेत. तरी पण भगवंत काय करतात,
त्याने म्हटले विभक्त, ते तिथं आहे असून पण नकल काय असं. म्हणजे ते नेहमी शुद्ध सत्वामध्ये स्थित असतात. जे मायावादी लोक काय, मायावादी म्हणजे जे भगवंताचं शरीर माया आणि मायेने बनलेलं समजतात, ते काय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण जे येतात त्या पुत्रावरती, ते काय येतात म्हणे निर्गुण निराकार आहेत. इथे येताना काय करतात, मायेकडनं उधार घेतात म्हणजे सत्वगुणांचं शरीर धारण करून येतात म्हणजे जातात परत निर्गुण निराकार. पण असं नाही. आणि जेव्हा अर्जुनानं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, हे जे गीतेचं तुला ज्ञान सांगतोय हे पहिल्यांदा तुला सांगतो असं समजू नको. हे ज्ञान मी करोडो वर्षापूर्वी सूर्यदेव विवस्वाना दिलं होतं. अर्जुन म्हटलं, काय सांगताय तुम्ही? हो, काय भलतं सांगताय बघ कृष्ण. हो म्हणे, आपण दोघं एकत्र राहिलो, एकत्र खाल्लोय, पिल्लोय, झोपलोय. पण तुम्ही म्हणता करोडो वर्षापूर्वी सूर्यदेवाला काय कोणाला पण उल्लू बनवायचं बनवा, मला हे करू नका तुम्ही. भगवान म्हणतात, अर्जुना ऐक म्हणे मी काय सांगतो. भगवान काय म्हणतात, भावने मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्त परंतप. हे अर्जुना, तुझे माझे अनेक जन्म झाले, तू विसरलास पण मी नाही विसरलो. का विसरले भगवंत? श्रील प्रभुपाद त्या तात्पर्यात म्हणतात की कारण भगवान श्रीकृष्णाचं शरीर या हाडामासाचं बनलेलं नाही, रक्त नाड्या धमन्याला आतड्या नाही. भगवानचं शरीर कसं आहे, सच्चित आनंदमय. सत म्हणजे शाश्वत, चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे आनंदमय. असं शरीर आहे भगवंताचं. ते दिव्य, ते हाडामासानं बनलेलं नाही, ते आपण समजून घ्यायला हवं. तर त्यामुळे भगवंत या भौतिक जगात जरी आले तरी सुद्धा ते काय होत नाही, कधी मायेचा प्रभाव होत नाही त्याच्यावरती. आणि जे कोणी भगवंताच्या भक्तीमध्ये नियुक्त झालेले आहेत ते पण काय करू शकतात, स्वतःला आत्मा म्हणून ते स्वतःला जाणून घेऊन काय करतात, भगवंताची निस्सीम सेवा ते करू शकतात. आता बघा, तर सुंदर या ठिकाणी वर्णन आहे की श्री विश्वनाथ ठाकूरांनी, आता मी सांगितलं म्हणून ह्याच्यावरती त्यांनी टीका दिली, खूप सुंदर सांगितलेलं आहे. तर आपण काय केलं पाहिजे म्हणजे असं ध्यान किंवा असं चिंतन करून आपण स्वतःला अतिशय विनम्र, कारण आपल्यामध्ये भौतिक जगत आल्यावर आपल्यामध्ये खूप अहंकार भरलेला आहे. मी शरीर आहे, मी हा आहे, मी तो आहे, तो ती, ते तू तू ताई सगळं सगळं भरलंय आपल्यामध्ये. पण मग अशी प्रार्थना, असं चिंतन करायला हवं म्हणे आपण की जी नेहमी मला दिसणारी जी पृथ्वी आहे ती भगवंताच्या चरणकमलांचे एक अंश आहे म्हणे. खरं तर नेहमी मी तसं ध्यान करायला हवं त्या पृथ्वीचं म्हणजे भगवंताचं. आणि सगळ्या चर अचर प्राण्यांनी काय केलेलं, पृथ्वीची शरण घेतलेली आहे. आणि म्हणून ते काय करतात, भगवंताची शरण ते घेत आहेत म्हणून. आणि म्हणून मला काय केलं पाहिजे, प्रत्येक जीवाचा मला आदर करायला हवा, मला कोणाचा द्वेष नाही करायला हवा. आणि सगळे जीव म्हणे माझ्या भगवंताच्या वक्षस्थळाशी एखाद्या त्यांच्या कौस्तुभमणीच्या तिथं आहेत. आणि म्हणून मी कुठल्याही जीवाशी कधीच मी काय करणार नाही म्हणे, ईर्ष्या करणार नाही, त्यांचा उपहास करणार नाही. असं जर आपण चिंतन केलं तर काय होणार, ध्यान केलं तर निश्चितपणे आपलं मनुजीवन काय होणार, सफल होणार. तर पुढं म्हटलेलं आहे की श्लोक खूप सुंदर आहे. श्लोक असं त्यात म्हटलेलं आहे, श्रीकृष्ण कृष्ण सख वृष्ण्य ऋषभावनिद्र राजन्य वंशधारा पगर्गवीर्य गोविंद गोप वनिता व्रज भृत्य गीत तीर्थ श्रवण मंगल पाहि भृत्यान. असं म्हटलेलं आहे, हे कृष्ण हे अर्जुनाच्या मित्र आहे, अर्जुनाच्या सखा, हे वृष्णी वंशांमधला प्रमुख. आपण म्हणे जे पण या पृथ्वी तलावर येऊन जे राजे आहेत, जे काय करतात, भयंकर उत्पात माजवत आहेत, लोकांना त्रास देत आहेत, लोकांना कष्ट देत आहेत, लोकांना पीडा देत आहेत, त्यांना त्यांचा संवाद करणारे आपण आहात म्हणे. आपला पराक्रम कधी कमी होत नाही म्हणे. आपण दिव्य धामाचे आपण मालक स्वामी आहात. आणि आपली जी पवित्र महिमा आहे ते म्हणे वृंदावनला जे गोप गोपी आहेत त्यांचे सेवक आहेत, ते नेहमी आपले महिमाच गात असतात, आपलं महात्म्य सांगत असतं सगळीकडे. म्हणून म्हणे जी महिमा किंवा जे महात्म्य ते ऐकल्यावर जो ऐकतो झालं सगळं सर्व मंगलमयच होतं म्हणतात, अमंगल नष्ट होतं. म्हणून म्हणे हे भगवंता आपण कृपा करून आपल्या सर्व भक्तांचं रक्षण करा. कारण आपण रक्षण केलं तरच काय होणार आहे, आमचं रक्षण होणार आहे. आपण रक्षण कोण वाचणार, जेव्हा भक्त हे समजतो की हे भगवंता आपण माझं रक्षण केलं तर माझं रक्षण होणार आहे, आपण माझं रक्षण केलं तर कोण रक्षण करणार माझं. आपण भगवंताविषयी जे नास्तिक लोकांना काय वाटतं, काय गरज आहे बाबा, मग सरकार रक्षण करेल, पोलीस रक्षण करतील माझं,
माझे डॉक्टर रक्षण करतील, माझा हा रक्षण करेल, माझी ही रक्षण करेल, असं वाटतं. मग समाज मला वाचवेल. पण जो भक्त तो नाही, कोणी नाही. फक्त काय, कृष्ण माझं रक्षण करतील, ते माझे खरं रक्षण करणार. तर असं म्हटलेलं आहे. आता लगेच तातडीने एवढ्या श्लोकांपर्यंत पण फलश्रुती सांगितलेली. याचा काय लाभ होतो आता ऐकलेलं. हा, आता जे काय वर्णन केलं ना, ते कोण मनातल्या मनात जो चिंतन करतो बघायचं. श्लोक खूप सुंदर आहे. म्हटलेलं आहे, य इदम कल्प य इदम कल्य उत्थाय महापुरुष लक्षणम तच्चित्तः प्रयतो जप्त्वा ब्रह्मवेद गुहाशयम. जो कोणी म्हणे भल्या पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि शुद्ध मनाला भगवंतामध्ये स्थिर करून त्यांच्या गुणांचं जे वर्णन आहे मनाच्या मध्ये चिंतन करतो, तर नेहमीच काय करतो तो, आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याचा अनुभव करू शकतो. अरे आपण म्हणतो हो भगवंत हृदयात आहे का? हो आहे काय, एवढंच. पण तो अनुभव आहे का आपल्याला? नाही, तो अनुभव येईल म्हणजे. तर त्यामुळे भगवंताचं चिंतन स्मरण करत भक्ती करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मग शौनकादी ऋषी जे सूत गोस्वामीच्या पुढे बसलेले शौनक ऋषी, त्या सर्व हजारो त्या भक्तांचं प्रतिनिधित्व करतात. ते म्हणतात की म्हणे, कृपा करून म्हणे, आपल्या वचनांमध्ये आपण जे काय सांगताय आम्ही अत्यंत श्रद्धा ठेवणार. आम्ही सर्वजण काय करतो म्हणे, आपल्या नामांचं आणि आम्ही आपलं गुणगान, भगवंताचं गुणगान आम्ही करतोय म्हणे. आणि विशेष करून सूर्याच्या रूपामध्ये भगवंताला आम्ही सूर्य रूपामध्ये, कारण सूर्य नारायण म्हणतो ना, मी सांगितलं आम्ही करतो म्हणे. आणि हे सूर्य जे आहे हे भगवंताचेच काय प्रतिनिधी आहेत. आपल्याला माहित असेलच की त्या ह्याच्यामध्ये असं म्हणून आपण ऐकलं असेल की सूर्याची जी कक्षा आहे, आपल्याला माहिती आहे सूर्य कशी कल्पना माहिती आहे का, शास्त्रात सूर्य एका ठिकाणी असतो, बाकीचे करतो. पण तसं नाही, सूर्याचा रथ आहे. आपण माहितीये का, आपल्याला जानेवारीच्या काळामध्ये आपण संक्रांतीच्या नंतर रथसप्तमी माहिती आहे आपल्याला, रथसप्तमी ऐकले का आपण? रथसप्तमी, जे रथसप्तमी असते, आपण काय करतो रथसप्तमीला? करता का रथसप्तमी कोणी साजरी? तिळगुळ द्यायचं. मला आठवतं आमच्या लहानपणी ते काय वाण लुटायचं काहीतरी म्हणतात, आता नाव तसंच आहे बरोबर. तर घरी आमचे काय करायची, ते काय काय वेगळ्या वेगळे काय काय घेऊन यायची सगळं. आणि मग घरी आल्या कोणी माताजी आल्या, त्यांना हळदी कुंकू लावणार, ते वाण देणार. आणि प्रत्येक जेवढं आणलं एक एक आम्हाला पण मिळणार आहे, हळदी कुंकू न लावता बरं का. तर त्यामुळं आई आम्हाला आम्ही ते साठवून ठेवणार पुढच्या वर्षापर्यंत. तर तेव्हा मग तिळगुळ सगळीकडे वाटणार, आमच्याकडे डबा वाटणार, दिलेलं त्यात भरत राहणार. आम्ही त्यांना थोडं द्यायचं आणि जास्त घ्यायचं लोकांना. लहान असताना. आता तिळगुळ संपलेलं आहे, पण ते आता बाहेर सगळीकडे मिळतं. बाहेर पूर्वी कसं घरी बनवलं जात होतं, त्याला एक वेगळं गोडी असायची. आणि तिळगुळ घ्या गोड बोला असं फक्त त्याच दिवशी म्हणजे गोड बोलत नव्हते, एरवी पण बोलायचे. आता काय म्हणावं लागतं की तिळगुळ घ्या आणि रोज गोड बोला असं म्हणावं लागतं. त्यात आधी रोजच बोलायचे गोड, आता सांगावं का रोज बोला, किंवा तिळगुळ घ्या आता तरी गोड बोला. तर बघा किती जमाना बदलतोय की नाही. आपण पूर्वीच्या काळामध्ये लहान असताना आम्हाला शिकवलं जायचं है ना, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय. काय पुढं बघा, विसरलो मी, तुमच्या आठवणीतच नंतर सांगू. तर मग असं असायचं. मग दिव्या दीपोत्कार सगळं म्हणणार, ते तुळशीपण ठेवणार, किती चांगलं होतं. घरातले एकत्र येणार, लाईटचा झगमगाट नव्हता तेव्हा, एकच दिवा असायचा घरामध्ये, लाईटचा एकच तो पिवळा बल्ब असायचा. पण ते जे समाधान होतं ना, आजकाल झगमट पुढं त्याच्या तुलनेनं ते फार समाधान होतं कधी नाही. होय की नाही? सगळे एकत्र राहायचे, प्रेमान राहायचे, जाताना निरोप घेऊन जायचे, येताना न कळत जरी आलं तर खूप आनंद व्हायचा. आता फोन आला, येतो बाबा, आता काय खरं नाही. है ना, भीती वाटते. अहो आम्ही फोन केला तर काही जणांना वाटतं की तू येणार बा प्रभूजी, आता आले की प्रसाद हे ते, त्यांना मिरची नको, कांदा नको, लसूण नको, हे भलतंच मोठंच वाढदिवस त्यांची लिस्ट. त्यामुळे काय, तुम्ही आला ना त्या दिवशी सत्संगाला, नाही काय झालं त्या दिवशी, प्रत्येकाला कारण सांगणार, हे ते सांगणार. मग नंतर कळणार की आपलं काय, कारणे दाखवा नोटीस थांबूया आपण. काय करूया, ही भक्ती फार महत्वाची. विशेष करून हा जो कोरोना तडाखा बसला की नाही, सगळ्यांना सत्य काय झालं उलगडलं ना, हो की नाही, कुणीच कुणाचं नसतं. हो की नाही. आई गेलेली आहे,
पण मुलगा आणि ते म्हणतात की आता थोडं कळलंय कोरोनाचं. सुरुवात तर आई जरी गेली तरी पती पण येत नव्हते, कोणी येत नव्हते, तिकडचे बाहेरच नाही म्हणजे देत नव्हते. एवढी भयानक. मग सर्वांना कळलं काय नातं काय सगळं भोवती जारलं, पितळ उघड पडलं म्हणतो की आपण तसं झालं. पण खरं नातं कुणाशी आहे? तुकाराम म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सखा. म्हणतो कृष्णालाच आपले आई, कृष्णच माझे वडील आहेत. असं नातं तुम्ही विचार करा, कृष्ण जर आपली आई वडील झाले. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. म्हणजे भगवंताला जेव्हा आई म्हणून समजतो, भगवंताला आपण वडील म्हणून समजतो, मग ते मरण्याची शक्यता आहे? ते मरतात का भगवंत? कधीच नाही. उलट काय करू आपण, असं नातं जेव्हा भगवंताशी आपलं जोडलं जाईल, तेव्हा भगवंताशी स्थापित होईल आपलं असं नातं, तर काय होणार, ते खरं नातं असणार आहे. रक्ताचं नातं म्हणतो आपण, मानलेली नाती, रक्ताची नाती, भरपूर नाती असतात, पण त्या सगळ्या नातीगुती काय करणार आपण, इथंच राहणार आहे. म्हणजे खरं नातं आत्म्याचं आणि भगवंताचे शाश्वत नातं आहे. ते आपल्याला काय, हे कथा करण्याचा उद्देश काय सगळं, ते आपल्याला काय करायचं, जागृत करायचंय पुन्हा एकदा आपल्याला. ती आठवण आपल्याला माहितीये का, एकदा काय झालं की एक मुलगा होता, ऍक्सिडेंट झाला त्याचा. ऍक्सिडेंट झाल्यावर काय झालं, त्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि मी ऍडमिट केलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याच्या आई वडील हिरधऱ्या घालत होते, आई रडत होते, काय होईल काय. वडील सांगत होते, अगं तुम्ही काळजी कशाला चिंता कर, काळजी करू नको. आज सांगत होते खरं, त्याला पण काळजी वाटत होती. आणि मग नंतर ना डॉक्टर आले बाहेर, म्हटलं की थोड्या वेळाने आज जाऊ शकतो. आत गेले, डॉक्टर पण सोबत आले आणि मग ती पट्टी थोडी लावली, ती काय काढलं, थोडं शुद्धीवर आला होता तो. आणि म्हटलं, वडिलांनी सांगितलं, कोणाला सांगितलं नाही, क्षमा कर, डॉक्टरने सांगितलं, मला सांगितलं, बघ म्हणे हे बघ तुझी मम्मी. असं म्हटलं, त्याने बघितलं, नाही मी यांना ओळखत नाही. आई म्हटलं काय, मला ओळखत नाही तू? अरे 9 महिने तुम्ही तुला पोटात ठेवलंय, अरे तळहाताच्या हात पोटासाठी तुला जपलेलं आहे, अरे का तू हा ओळखत नाही? डॉक्टर काय झाला ओळखत नाही? लगेच तिने काय केलं, बोलवलं, पतीला बोलवलं. अहो बघा म्हणे, काय म्हणता ओळखत नाही, म्हणे तुझे बाबा आहे. मी ओळखत नाही ना. डॉक्टर काय झालं काय ना? डॉक्टर डॉक्टर काय म्हटले, याने काय केलेले, इसने अपनी याददाश्त खो दी है. म्हणजे काय झालेलं आहे, हा सगळं विसरून गेलाय म्हणे. मग काय करावं काय लागेल, अजून काय ऑपरेशन, काही ऑपरेशनचा काय उपयोग नाही मिळत. काय करा तुम्ही, परत त्या ठिकाणी घेऊन जा जिथं हो राहत होता, तिथे घेऊन जा. जवळचं सगळं वातावरण त्या ह्याच्यात राहिले की त्याला आठवू लागेल. त्याच पद्धतीनं आपण कृष्णाकडे होतो, आपण विसरलोय, पुन्हा आपल्याला आठवण करण्यासाठी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण महामंत्र, कीर्तन, जप, हे सगळं भागवताचं कथा ऐकणं, सगळं हे सगळं करायचा उद्देश काय बरं, आपल्याला पुन्हा आठवण करून देण्याची गोलकुंडाची. एक दिवस असेल की आठवण आपल्याला, खरंच की कृष्णावर मी खेळत होतो, नाचत होतो, त्यांचं हातातलं खात होतो, ते खात होते हातातलं उलट, आम्ही पळत होतो, गोवर्धनच्या मध्ये फिरत होतो, हे सगळं आठवेल आपल्याला तेव्हा, हो की नाही? मग आपल्याला कळेल मी कृष्णाच्या लीलेमध्ये कोण आहे. तर सगळे आपल्याला आठवण करण्याचे काय चाललेलं आहे, आपल्याला पुन्हा त्या वातावरणात आणलेलं आहे. ती भगवंताची कृपा नाही का आपल्या, आहे की किती कृपा केली आपल्यावर, आपली काय तशी योग्यता. आपण भगवंताला नाथाडून आलोय खरं, पण भगवंतानी सोडलं का आपल्याला, भगवंतानी धरून ठेवलं आपल्याला. नाही, लोक म्हणतात काय केलं, आखिर क्या किया भगवानने, ते क्या नाही किया, काही केलं नाही भगवंताने, सगळं त्यांनीच तर केलंय. अहो खातो आपण आणि पचवतात कोण, अहम वैश्वानरो भूत्वा, मी काय करतो म्हणे, मीच पचवतोय, असं आहे ना. तर त्यामुळं त्या सूर्यदेवाच्या ह्याच्यामध्ये, ते सूर्याची जी कक्षा आहे, सूर्य फिरतो, त्याचा रथ आहे सूर्याचा, त्या रथा सप्तमीवरनं गाडी, रथावरून कुठं पोचलो बघितलं आपण, भगवंताकडून पोचलो, रथात बसलो म्हणून. तर ते जे सूर्याचा जो रथ आहे, तो फिरत असतो सूर्य, ते फार, आता ते तुम्ही 5व्या स्कंदात वर्णन वाचतो, ती चर्चा तर करायला फार वेळ. तर जे सूर्य जो फिरतो, कक्षा आहे त्याची, ते फिरल्यावर त्याचे 12 महिने होतात. फिरल्यावर
आणि त्याच्यामध्ये 12 राशी पण असतात ना, आपल्याला 12 राशी. मेष, कुंभ, नमूद सगळ्या राशी ना, त्या राशी पण त्याच्यामध्ये होतात. त्याचं चाक आहे त्याचं, आणि त्याच्यावर तो फिरत असतो. आणि ते जम्बूद्वीप नाही, कुठला सुमेरू पर्वतावरती पण त्याचं एक चाक आहे. दुसरीकडे एक हे आहे पिवळ, त्याचं मध्य आहे. आणि तो रथ आहे, तिकडून फिरत असतो रथ. आणि रथाच्या पुढे मी थोडं वर्णन एवढी डिटेलमध्ये इथं नाही, पाचस्कंदात जास्त आहे. आणि असं म्हटलेलं की त्या प्रत्येक महिन्यामध्ये काय सूर्यदेवच आहे, पण सूर्यदेवाचे वेगवेगळे रूप आहेत ती. तर ते प्रत्येक सूर्यदेवाचं एक रूप प्रत्येक महिन्यामध्ये, आणि त्याचे 6 साथीदार असतात सोबत, आणि सगळे काय करतात म्हणून ते कार्य, विशेष कार्य त्यांचं ते करतात. आणि मग प्रत्येकासाठी प्रत्येक महिन्यामध्ये काय म्हणे, एक सूर्यदेवाचं एक रूप आहे, ऋषी आहेत, यक्ष आहेत, गंधर्व आहेत, अप्सराकडून नृत्य करत असतात, राक्षस, नाग असे वेगवेगळे त्यांचे नाव आहेत. हे सगळे 7 प्रकारचे आहेत म्हणून असं म्हटलेलं. आणि असं म्हटलेलं आहे ब्रह्मसंहितेमध्ये, ब्रह्मदेवाच्या स्तुती करतात. भगवंताचे काय म्हणतात, या चक्षुरेश सविता सकल ग्रहण राजा समस्त सुरमूर्तिराशेष तेजः यस्याज्ञया भ्रमति समृद्ध काल चक्रो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. ते म्हणतायत की या चक्षुरेश सविता, सविता म्हणजे सूर्यग्रह, सूर्याला म्हटलं हे चक्षु म्हणजे हे भगवंताचाच डोळा आहे म्हणजे. सूर्य म्हणजे सगळ्या ग्रहांचा तो राजा आहे, समस्त सुरमूर्ती अशेष तेज. अशेष तेज तेज कधी संपत नाही का बरं, भगवंतापासून घेतले तेज कसं बरं. आणि यस्याज्ञेया भ्रमती समृद्ध काळ चक्रो, ज्या भगवंताच्या आज्ञेमुळं सूर्य भ्रमण करतो त्या भगवंताला प्रणाम करतो. म्हणजे सूर्य काय भगवंताचा प्रतिनिधी आहे. आणि असं म्हटलेलं आहे आपल्याला माहिती आहे ना, त्या सूर्यदेवालाच पहिलं ज्ञान दिलं, मग सांगितलं. आणि सूर्य सगळ्या ग्रहांच्या मध्ये भ्रमण करतो, आणि सगळ्यांची जी गती आहे त्याच्यावर तो सूर्य नियंत्रण ठेवतो. आणि भगवंताने काय केलेलं आहे, भगवंतानीच काय सूर्यदेवाला निर्माण केलेलं आहे. भगवंताचा प्रतिनिधी काळ स्वरूप पण आहे. आणि सूर्यदेव काय करतो, भगवंताचा प्रतिनिधी किंवा भगवंताशी अभिन्न असल्यामुळेच संपूर्ण जगताच काय, संपूर्ण जगाचा आत्मा असल्यासारखं काय सूर्य, बरोबर. समजा सूर्य उगवलाच नाही, काय होईल? निबंध लिहिलाय तुम्ही कधी शाळेत, सूर्यच उगवला नाही तर काय होणार, मला शाळेला जायची गरज पडणार नाही, मला गृहपाठ येणार नाही, ती छडी घेऊन बाई येणार नाही मारायला, सगळं देतात मुलं निबंध. पण त्यांना माहित नाही सूर्य उगवला तर काय हालत होईल आपली, फार बिकट अवस्था. तर सूर्य बरंच आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या नावं दिले त्यानं. आणि भागवतामध्ये एका श्लोकात म्हटलेलं आहे, विशेष श्लोक होतो, त्यात म्हटलंय की प्रत्येक दिवशीचा सूर्योदय आणि सूर्यास्त हा प्रत्येकांचं आयुष्य हरण करून घेऊन जातो. कारण काळाचं रूपात आहे ना, सूर्योदय म्हणजे काळाचं स्वरूप आहे म्हटलेलं. म्हणजे काळ म्हणजे काय कार्य करतो, आपलं सगळं हरण करून घेतो आयुष्य प्रत्येकाचं, प्रत्येक गोष्टीचं. बघा आपलं शरीर नवीन असेल हळूहळू काय होणार, जुनं होतं की. कपडे नवीन असेल काय होणार, त्या काळाच्या प्रभावामुळं जुने होत जाणार, फाटून जाणार आपण. कुठली वस्तू असू दे, गाडी नवी कोरी गाडी घेतली, तुम्हाला महिन्यात तरी विकायची झाली तर तीच प्राइस जाणार नाही का बरं, त्याला कुठली व्हॅल्यू म्हणतात, काहीतरी व्हॅल्यू मिळसर शब्द म्हणतात. तर याचा अर्थ काय झाला आता, ती नवीन नाही राहिली, काहीतरी त्याच्यामध्ये बीएलटी आहे, त्याच्यामध्ये थोडं घर्षण वगैरे त्याची व्हॅल्यू पण ऍड केली जाते, किंवा त्यातनं वजा केलं जाते मुख्य किमतीतनं. आणि सांगतात की आता एवढ्या काळात काय झालं, झिजलेलं आहे, वापर होऊन वापर झाला सगळ्याच गोष्टींचा. तर त्यामुळं ही काळशक्तीच भगवंताचं आहे. 12 महिन्यामध्ये काय केलं तर मग वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण सूर्य करतो. येस, डेप्रिसिएशन व्हॅल्यू, बरोबर, थँक्यू. आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये मधुमासामध्ये कोण, माधव मासामध्ये कोण कसं कार्य होत आहे, कार्तिक मध्ये कसं होत आहे, वेगवेगळ्या श्रावण मासामध्ये कोण हे असतंय कार्य करत, हे सगळं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. पूर्ण 12 महिन्याचं कशा पद्धतीने ते कार्य चालतं ते. आणि याच्यामध्ये ऊर्ज मास मध्ये विष्णू काय करतात, सूर्याच्या रूपात स्वतः विष्णूच आले असतात. सूर्याच्या रूपात कोण येत आहे, स्वतः भगवंत येत आहे. आणि मग
त्या अप्सरा रंभा नावाची अप्सरा ती नृत्य करते पुढं. आणि सत्यजित नावाचे यक्ष आहे, विश्वामित्र मुनी आहेत. तर हे सगळे काय करतात, ते काळ ते तो महिना ते पाहत असतात, त्यांची जबाबदारी. तसं आपल्याला माहितीये का, सूर्याचा जो रथ आहे तो रथ चालवणारा सारथीचं नाव माहितीये काय? रथ चालवणाऱ्या सारथीचं नाव आहे अरुण आहे. अरुण नाव आहे. आपण ऐकलं ना, अरुण उगवला, ऐकलंय का? प्रभात काळी अरुण उगवला. अरुण उगवला म्हणजे आपल्याला सुरुवातीला जो लाल रंग दिसतो की नाही, लाल गोळा दिसतो. लाल गोळा दिसला म्हणजे काय झालं, आधी तो सूर्य नाहीये. अरुण हे सूर्याचं नाव नसून अरुण हे सूर्याच्या रथाचा जो सारथी आहे त्याचं नाव आहे अरुण. तो दिसतो सुरुवात. त्यामुळे काय होतं, मग रथाच्या पुढंच आहे ना, सारथी पुढं असतो. तो लाल रंग दिसला म्हणजे काय झालं, ओळखायचं. आता येऊ लागलाय मागला. आता पहिल्यांदा सारथी दिसलाय आणि मागणं कोण दिसणार आहे? सूर्यदेव दिसणार आहेत मागणं, असंच अर्थ. सूर्य मग उगवतो नंतर. आणि हे सगळं वर्णन अजून विस्तारानं आता जे सांगितलंय ते सगळं पूर्ण पुराणामध्ये सूर्यदेव त्यांचे जे सगळे साथीदार आहेत त्यांचं फार विस्तारानं पूर्ण पुराणात खूप वर्णन केलेलं असं म्हटलं. आता बघा, जो कोणी असं या फलश्रुती आतापर्यंत याचं पण बघा, थोड्या भागातून पण सांगतात हे ऐकलं कसं लाभ होईल आपल्याला. असं म्हटलेलं आहे, हे जे सगळे सूर्याची जी वेगळी रूप आहेत त्याच्यामध्ये हे सगळे विष्णू भगवंताचे काय ऐश्वर्यशाली अंश आहेत, सगळे भगवंताचे अंश आहेत सगळे. आणि हे सारे जे सूर्यदेव आहेत, सूर्याचे रूप आहेत, ते काय करतात, जीवाचं सर्व पाप हरण करून घेणारे आहेत. आणि कोणाचा हरण करते, तो प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या जेव्हा त्यांचं स्मरण करतो सूर्यदेवाचं. म्हणून आपण निदान काय केलं पाहिजे, सकाळी जेव्हा सूर्योदय झाल्यावर हात जोडून प्रणाम करून काय म्हटलं पाहिजे, हे सूर्यदेव आपण भगवंताचे प्रतिनिधी आहात. प्रभास्मी शशी सूर्य म्हणजे आपण भगवंताचा एक काय डोळा आहात आणि सगळ्या ग्रहांचा राजा आहेत आपण. तर आपण असं आरोग्य द्या जेणेकरून मी काय करू शकेन, भगवंताची जी भक्ती चांगल्या रीतीने करू शकेन, अशी प्रार्थना आहे. आणि हे जे आहे सूर्यदेवाच्या द्वारे आपण काय करू शकतो, सूर्यप्रकाशामध्ये सूर्यप्रकाशाचा लाभ कशासाठी घ्यायचा आपल्याला, भगवंता जसं आपल्याला माहिती ना, तर एखाद्याला डोळे आहेत, 2 डोळे आहेत आपल्याला, पण समजा अंधार असेल, एकदम अंधार आहे, आपल्याला काही साधन नाही, बॅटरी नाही, मोबाईल नाही, प्रकाश नाही, काही ते दिवा काही नाही, तिथं अंधार आहे. आणि आपले डोळे एकदम चांगले, आपण एकदम तरुण आहे, डोळे चांगले, चष्मा लागलेले, काही नाही दिसणार आपल्याला, दिसणार नाही दिसणार. म्हणजे फक्त डोळे असून उपयोगाचा आहे का? म्हणून म्हटलेलं आहे, एखाद्याला दिसतंय म्हणजे काय, सूर्यदेवाची कृपा असलं तर दिसू शकतो. सूर्याची कृपा नसेल तर ते त्याला चांगले डोळे दिसतात, सुंदर आहेत, कमळासारखे डोळे आहेत, अगदी हरणासारखे डोळे किंवा कमळाच्या पाकळ्यासारखे डोळे, पण तरी काय होणार नाही, दिसणार नाही त्या डोळ्यात. का बरं? ते सूर्याची कृपा नाही झाली. त्यामुळं असं म्हटलेलं आधी, भगवंत पाहतात, भगवंताने पाहिलं तरच आपण पाहू शकतो. या भौतिक जे विराट रूप आहे ना, सूर्य म्हणजे डोळे त्या विराट रूपाचे, तर भगवंत जेव्हा पाहतात त्या विराट रूपाच्या माध्यमाने तेव्हाच आपण पाहू शकतो, नाही तर ते शक्य होत नाही. तर आता पुढे म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी जे भगवंताचा सूर्याचा रथ चाललेला असतो, तर रथ चाललेला असताना समजा रथ आता इकडं असं जरा पुढे चाललेला आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूने ते जवळजवळ 60,000 वालखिल्य ऋषी ते सगळे बसले. म्हणजे केवढा मोठा रथ आहे, विचार करा तुम्ही. त्याच्यावर 60,000 ऋषी अगदी छोटे अंगठ्यात का आकार धारण करून ते बसले असतात ते सगळेजण, आणि ते सूर्याची स्तुती करत असतात स्वतः. नेहमी तिथं सूर्य समोर असल्यामुळे अंधार होईल का तिथं? नाही, स्वतः ते स्तुती करतात सूर्यदेवाची त्या ठिकाणी वेगळ्या स्तोत्राद्वारे वगैरे. आणि ह्याच्यामधनं सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद याच्या म्हणजे काय स्तोत्र दिलेले आहेत, त्याद्वारे ते सूर्यदेवाची स्तुती करतात. आणि गंधर्वगण प्रशंसा करतात, अप्सरा नृत्य करतात त्या रथाच्या समोर. नागगण काय करतात, नाग आहेत ते काय करतात, रथाची जी दोरी आहे ती चांगली आवळतात. आणि जे यक्षगण आहेत ते काय करतात, जे रथाचे घोडे आहेत की नाही, ते घोडे लावणं वगैरे यक्षांचं कार्य. आणि राक्षसगण अगदी बलशाली राक्षस काय करतात, रथाला मागणं ढकलायचं काम करतात. कसं आहे सगळं बघितलं,
किती विलक्षण आहे. हे तर झलक आहे नुसती. 5व्या स्कंदात तो एवढं डिटेल वर्णन आहे, कसं जातो पुढं, कुठं त्याचा चाक कुठे आहे रथाचं, आणि कसं कसं कुठं सूर्योदय होतो, कुठं सूर्यास्त होतो, है ना. तो रथ जात असताना तिकडं फिरत असताना ज्या इकडं प्रकाश पडतो, कुठं ते वर सुमेर पर्वत, कुठं सुमेर पर्वत, आणि आपण कुठं आहे, आणि कुठं सूर्य दिसतोय. बाबा किती सगळं भगवंतांनी काय बनवलंय सगळं. आपण निदान आध्यात्मिक जग राहिलं, भगवंताचं रूप सगळं दूर जेव्हा तोपर्यंत बघा, विचार करा, भगवंताने भौतिक जगत एवढं असं विलक्षण बनवलेलं आहे. एक शास्त्रज्ञ काय, किती अहंकार असतो शास्त्रज्ञाला, अहो काय मी बनवलं, काय बनवलं बाबा, सगळं भगवंताने त्यातलंच गोळा करून तू फिरवलंय भाजी केल्यासारखं आणि दिलंय आम्हाला. काय मोठी गोष्ट झाली हो की. आपण म्हणतो का काकडी दिली आपल्याला समजा कापून, वा काय काकडी बनवली माता म्हणतो का तू, असं म्हटलं बरं वाटेल का, आवडेल का आपल्याला. आपल्या घरी प्रसाद आलो समजा आम्ही दत्तात्रय ढाणेकरूंच्या घरी, बोलवलं तर जा, असं काय परस्पर जाणार नाही, त्यांनी बोलवलं. हैदराबादला असं दूर आहे समजा, आलोच समजा, मात्याने विचारून ठेवा हो म्हटलं तर, आता काय हो म्हणू नका, चर्चा करा, मी मिटिंग घ्या, आणि समजा आलोच आणि त्यांनी काकडी चिरून दिलेली, ते म्हटलं माताजी सुंदर, बाकी चपाती भाजीच काय बोललो नाही, फक्त काय बोललो, काकडी फार छान बनवली. काय बोलणार, नंतर काय चर्चा होईल तुमच्या आपसामध्ये. बघा प्रभूजी मुद्दाम काय केलं, टोमणा मारला की नाही शेवटी, म्हणजे आता बाकी काही चांगलं झालं नाही, फक्त काकडीच आवडली त्यांना, म्हणजे आम्ही बनवलं आवडलं, काकडी काय आम्ही बनवली का, असं होणार. त्याच पद्धतीनं सगळं भगवंतांनी बनवलेलं आहे. आपण काय केलंय, ते इन्ग्रेडियंट्स कच्चा माल घेऊन फक्त मिसळलेलं आहे. आपण काय म्हणतो, मी बनवतो. कसं बनवतो आपण, म्हटलेलं आहे की बालकिल्य सहस्राणी हजारो वालकिल्य ऋषी रथाकडे तोंड करून, रथ चालला इकडं, आपण बसमध्ये बसलो नाही, ट्रेनने कधी इकडं चालले आपणच बस, काय जण त्याचं उलट बसायला नको म्हणतात, उलट बसायला. पण लहानपणी गाडीत उलट बसलं की उलटीच व्हायची, उलट बसल्यामुळे. तर बऱ्याच जणांना अनुभव येतात. तर त्यामुळं हे उलटे बसून असं बसून नाही, स्तुती करायचं, ते पण असं करतात. आणि अशा रीतीनं भगवंत काय करतात, अशा सर्व जीवांची ब्रह्मांडाचं रक्षण करण्यासाठी म्हणून सगळ्या ब्रह्मांडामध्ये विशेष कृपा करतात सगळीकडं. तर जवळजवळ 8:15 झालेले आहेत. तर ही प्रश्नोत्तराचा काळ सुरू झालेला आपला, आणि आपल्यामध्ये बरेच जण वेगळ्या ग्रहावरचे नाही म्हणता येणार, आपल्याच ग्रहावरचेच बरेच भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर काही जण होते, पण काही जण गेले असतील, त्याला माहिती. अमेरिकेचे काही भक्त होते, डल्लास टेक्सास. तर त्यांचं प्रत्येक शनिवारी मी त्यांच्यासाठी 7:30चं लेक्चर असतं काही काळासाठी. तर ते मराठी ग्रुप आहे त्यांचा तो. मग ते आज असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की आज तर मी इकडे कथेत आहे, तर त्यांना म्हटलं, ते म्हणजे ठीक आहे आम्ही सहभाग घेऊ. काही सहभागी झाले ते, मग कदाचित असेल, पण दिसत नाही सगळे आहेत काय येस. तर त्यांचे स्वागत या ठिकाणी. तर काही प्रश्न वगैरे कोणाचा काही विचारायचा आपल्याला, कोणावर प्रश्न कोणाचा, आपण हात दाखवा, म्हणजे कसं आहे, कॉम्प्युटरचा हात दाखवा, तो दिसतो बाहेर, तुमचा हात दाखवतो तो स्क्रीनवर, तुम्ही समोर असं तर दिसतं ते मला. एक हात दिसला मला, आता ढाणेकरूंचा. हा सांग, बोला प्रभूजी. येस, हो तुमचा आवाज येतोय का मला, नाही बहुतेक. एकच मिनिट, तुम्ही बहुतेक एक मिनिट, आता बोला बरं. हॅलो, हरे कृष्णा. हरे कृष्णा. हो प्रभूजी बोला. दंडवत प्रणाम प्रभूजी. आवाज येतोय? हो. प्रभूजी तुम्ही 12 राशीविषयी सांगितलं, तर ते मनुष्य जीवांच्या भूत भविष्याशी काही संबंध आहे का 12 राशीचा? आहे ना, हो 12 राशींचा ना. हा आहे. कसं आहे, एक ह्याच्यामध्ये वेदांमध्ये ज्योतिष शास्त्र पण एक आहे, ज्योतिष शास्त्र. त्या ज्योतिष शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की त्या ज्योतिष शास्त्राद्वारे आपण आता ते भगवंतानेच व्यासानेच सगळं लिहिलेलं आहे ज्योतिष शास्त्र सुद्धा. त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाचा आपल्यावरती वेगळा प्रभाव होत असतो.
ओके. आणि आपण जन्माच्या आपल्या कर्मानुसार पूर्वजन्माच्या कर्मानुसारच आपण विशिष्ट काळी, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट शरीराद्वारे, विशिष्ट मातापित्याद्वारे आपला जन्म होत असतो. त्यामुळे त्या जन्माच्यावर जी ग्रहदशा असते त्या याचा अर्थ असा आहे की त्यावर एक आपली कुंडली बनवली जाते, जन्मकुंडली. माहिती ना आपल्याला जन्मकुंडली असते. त्याच्यामध्ये ते कुठला ग्रह तुमचा त्यावर कुठल्या ठिकाणी कुठला होता ते सगळं त्याच्यावरती वर्णन असतं जन्माच्या वेळेला. आणि पुढं मग त्याच पद्धतीने पुढं कुठं कुठं ते सगळं ठिकाण दाखवत आहे. मग सूर्याचा जो रथ आहे त्याच्यावर काय, त्याच्यानुसार ते 12 आहे म्हणजेच काय, ते 12 राशी आहेत. आपण जर कोणार्कला गेला तर कोणार्क गेलाय, कोणार्कला आपण भुवनेश्वरला. जगन्नाथपुरी जवळ, कोणार्कला जगन्नाथपुरी पण जवळ आहे कोणार्क. तर ओके ठीक आहे. तर मग कोणार्कला सूर्य मंदिर आहे. तर त्या ठिकाणी पण ते सूर्याचा तो रथच आहे सूर्याचा. रथावरच ते मंदिर असं केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सांगितलं की ते 12 आहे म्हणजे त्या राशी आहेत. तर असं बरंच ते सांगितलं प्रत्येक राज म्हणजे जसं तो फिरेल की नाही, तो जाईल कुठल्या ग्रहाशी टच होईल त्या ग्रहात ती राशी आहे आता असं म्हणतात ना. किंवा आपल्या जन्माच्या कुठल्या पण राशी तो तुमचा राशी स्वामी झाला. आपलं ते जन्म नाव पण येतं ना, जन्म नाव म्हणतात किंवा काय जण त्याला नावरस नाव म्हणतात काही भागात, किंवा जन्म नाव म्हणतो आपण. तर ते नाव दिलं जातं. ते नावाप्रमाणे बघितलं की ती कुठली रास आहे तुमची, असं बऱ्याच गोष्टी. ठीक आहे, धन्यवाद. अजून परत प्रश्न? अपेक्षा प्रभूजी, तुम्ही भागवतम पहिल्या स्कंदापासून वर्णन करावे. अर्थातच निश्चितच करून प्रयत्न आहेच आहे. अर्थात पूर्वी मी केलेलं तसं पहिले पूर्ण स्कंद सगळंच केलेलं होतं. एवढंच झालं की आता आपण तसं ते परत एकदा पाहायला हवं कसं शक्य होईल ते. कारण मला वाटतं की ती काही महिन्यापूर्वी कधी बरं काही काळापूर्वी केलं होतं असं आपण पूर्ण 12 स्कंद 25 दिवसामध्ये एका दिवस 2 दिवसामध्ये एक स्कंद, त्याला ओव्हरव्ह्यू म्हणतात. ओव्हरव्ह्यू म्हणजे काय, पुढे एक आढावा असं केलं होतं. 25 दिवसामध्ये 12 स्कंद रोज असं 25 आणि मग त्यानंतर मी सर्टिफिकेट पण दिलं होतं सर्वांना. तर तसं परत करायचं मी थोडं पाहावं, थोडं तयारी मला वेळ पण कधी भेटेल सलग असं पाहायला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला कधी करता येईल भविष्यात. आता 12 स्कंद एवढा जरी घेतला की 12 स्कंदामध्ये बरंच काही भविष्यात काय काय होणार कलियुगात सगळं वर्णन दिलेलं आहे, ते पण आपल्याला थोडं माहित होणं आवश्यक आहे. तर तो एक उद्देश होता. आणि त्याचबरोबर असं एक होतं की आपल्याला माहिती पण होते त्या निमित्तानं. 12 स्कंद कधी परत पहिला स्कंद घेतला आपण तेव्हा हे होईल आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद. अजून काय प्रश्न कोणाचे? अजून कोणाचा हात? संपले प्रश्न? तर ठीक आहे, वेळ पण आपलं झालेला आहे. तर आजच्या युट्यूब मध्ये थोडं काहीतरी अच्छा त्यांचा प्रश्न वाटतं. ओके, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. बोला ना. प्रभूजी, मला एक प्रश्न होता की जसं आपण भागवतम वाचतो तर त्यात ते नेहमी आपण हे ऐकण्यात येतं की कृष्णाने सगळं निर्माण केलेलं आहे, बरोबर? तर कृष्णाने मग ती इन्फिरियर एनर्जी का निर्माण केली आहे आणि ती कशी निर्माण झाली? इन्फिरियर एनर्जी ना? इन्फिरियर की इंटिरियर? इन्फिरियर. ओके, थँक्यू, धन्यवाद प्रश्नाबद्दल. तर आपण बाबा पाटीलपूरच्या ग्रुपमध्ये आहे ना का नाही? कीर्ती माताजी होते, ठीक आहे. ओके, तर मग चांगला प्रश्न आहे. इन्फिरियर किंवा त्याला आपण बहिरंग शक्ती म्हणतो किंवा दुय्यम किंवा गौण शक्ती म्हणतो. बहिरंग शक्ती, माया शक्ती, ती निर्माण करण्याचं कारण असं आहे, जसं एखादा देश आहे तर त्या देशातल्या राजाला नेहमीच असं वाटणार की काय वाटणार त्याला असं कधीच वाटणार नाही काय असावं आपल्या राज्यामध्ये जेल असावं असं वाटायला कोणाला काहीच सगळं चांगले वागत कशाला पाहिजे. पण समजा काही लोक असे चांगले वागत नाही, देशाचे नियम पालन करत नाही, काय नाही, कसं पण वागतात. मग काय करावं लागतं राजाला? अशा लोकांसाठी एक असं एक ठिकाण ठेवावं लागतं त्याला सुधारण्यासाठी
किंवा त्यांना थोडं काही शिक्षा देण्यासाठी होण्यासाठी काय केलं जातं, त्यांना असं एक ठिकाण दिलं की त्या ठिकाणी राहून त्यांच्या दुसऱ्या कोणतं नियंत्रण म्हणून ठेवावं लागतं, नियंत्रक म्हणून. आणि मग ते राहतात त्या देशातच आहेत, पण तरी पण देशाचा भाग असून पण थोडंसं वेगळे आहेत ते. थोडं त्यांना स्ट्रिक्टली जास्त लक्ष ठेवलं त्यांच्यावरती. त्यांना विशेष शिक्षा पण दिलेली सुधारण्यासाठी म्हणून, त्यांच्या हितासाठी, जेणेकरून ते पुन्हा येतील इकडं आणि काय करतील, पुन्हा एकदा स्वीकार करतील राजाचे नियम. त्याच पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाने जेव्हा पाहिलं की सगळे जीव माझ्याकडे, पण काही जीवांना काय वाटतं की आपण भगवंतापासून दूर राहावं. भगवंत काय जबरदस्ती करत नाहीत कोणाला, कारण कसं आहे, भगवंत हे पूर्ण स्वतंत्र जरी असले तरी सुद्धा भगवंताने प्रत्येक जीवाला काय केलेलं आहे, त्याला प्रत्येक जीवाला अल्प स्वातंत्र्य दिलेलं आहे. अल्प स्वातंत्र्य थोडं दिलेलं आहे. म्हणजे भगवंताने काय केलेलं आहे, एक म्हणजे त्याला भगवंताने माइंड त्याला म्हणतात, भगवंत हे पूर्ण स्वतंत्र आहे आणि जीव आहे त्याला दिलेलं आहे किती मायन्यूट इंडिपेंडन्स, म्हणजे अल्प स्वातंत्र्य जीवात दिलेलं आहे. आणि भगवंत ते अल्प स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित नाही, जबरदस्ती सगळा आणून कोंबून ठेवत नाही वैकुंठामध्ये. काय करतं भगवंत, ठीक आहे तुला माझ्यावर नको ना, राह इथं, तुला वेगळं जग दिलेलं राहावं. पण हे जग असं आहे, हे जग भगवंता विरहित असल्यामुळं, आता भगवंत कृपा करण्याचे येतातच, पण हे जग भगवंताचं स्वतःचं जग नाहीये, हे बहिरंग शक्तीला जबाबदारी दिलेली. जसं जेलमध्ये जेलर असतो की नाही, तसं जेल असलं, हे जेलच आहे भौतिक जगत, आणि जेलमध्ये आपण सगळे राहतोय भगवंताला विसरायच्या इच्छेनं किंवा भगवंताला सोडून सुख मिळवण्याच्या इच्छेनं. मग हे जेलर म्हणून कोणाला नेमलेलं आहे, शिक्षा देण्यासाठी किंवा पुन्हा एकदा तिकडे जाण्यासाठी तयार व्हा म्हणून दुर्गा देवीला, जी भगवंताची इन्फिरियर शक्ती किंवा बहिरंग शक्ती आहे, तिला नेमलेलं आहे. ती आहे भगवंताची शक्ती आहे, पण भगवंताने ती जीवन म्हणून करून काय केलेलं आहे, ज्या जीवाला मी नकोय त्या जीवाला तो मला माझा विसर पाडायला, कारण नकोय मी, कशाला मग आठवण करायची माझी, नकोय. ठीक, त्याने ते विसर पडायचं काम करून दुसरं काय, त्यांच्या काही चुका झाल्या त्यांना शिक्षा पण झाली पाहिजे, जेणेकरून ते काय शुद्ध तर बनतील ना. पनिशमेंट नाही झालं तर शुद्ध नाही बनणार, म्हणजे शुद्ध बनतील आणि काय करतील, पुन्हा माझ्याकडे येतील परत. कशाला तसं आई असते की नाही, आई मुलात चुकल्यावर मारते थोबाडी, हो की नाही. मग त्या आईने जर मारल्यामुळे काय आई काय आपली दुश्मन झाली काय ना, चांगलंच काय नाही. पण कधी कधी त्या मुलाला काय वाटतं, बघा माझी आई कसं मारते मला. पण जर बुद्धिमान मला काय म्हणतो, सांगतो, आज मला जर आईने मारलं नसतं तर मी काय केलं असतं, मी पुढे वाढले असतं माझे. लक्षात ना. त्याच पद्धतीनं ही जी भगवंताची बहिरंग शक्ती, दुर्गा शक्ती आई सारखी आपल्याला, पण काय ती कशी, कडक आई असलं तरी केली आपलं शिक्षा देते. पण तिचा उद्देश काय, शिक्षा दिल्यामुळे काय होईल, कोरोना झाला बाबा, ते माहीतच कार्य आहे, बहिरंग शक्तीच कार्य आहे, भगवंताच्या इच्छेनुसार आदेशानुसार. ते कोरोना झाल्यामुळे काय झालं, जीव घाबरून जातात किंवा त्यांना वाटतं एवढं त्रास आहे. मग असं काही ठिकाण आहे का, मला विचारतो की नाही, एवढं त्रास होतो, का त्रास होतो मला, का असं होतंय, मला मरायचं नाही, का मरतो बरं मी, मला दुःख नको, मला सुख हवंय पण का मिळत नाही मला. हे काय झाले, जिज्ञासी वृत्ती थोडी आत आली की हृदयात परमात्मा ते काय करतात, आपल्याला गुरुशी भेटून देतात, भक्तांची भेटवतात, मग आपल्याला पुढचे सगळे उत्तर मिळू लागतात. कितीतरी उदाहरण मी पाहिलेली. म्हणजे काय होते, शिक्षा मिळते, इन्फिरियर शक्ती काय करते, आपल्याला त्या सुपिरियर भगवंताशी जोडण्याचं कार्य करते, पण ती वेगळ्या पद्धतीने. जेलर पण काय करतो, ते जेलमध्ये लोकांचा काय शत्रू आहे का जेलर, नाही, तो राजाचाच व्यक्ती आहे. तो काय करतो जेलर, त्याला सर्वांकडून शिक्षा जेणेकरून त्याला सांगतो की बाबा बघा, तुम्ही बाहेर तुम्हाला सुटका होईल, पण तुम्ही व्यवस्थित वागा, असं करू नका. सांगतो की जेलर म्हणतो का, या बरं का लवकरच भेटू, पुन्हा बरं वाटलं तुम्ही आला तेव्हा, असं म्हणतो. जेलर काय म्हणतो, परत कधी येऊ नका तुम्ही इथं, तुमचं का घर राहा तिथं राहा तुम्ही, म्हणतो की. पण कधी कधी काय करतो, मग तो राजा किंवा पंतप्रधान पण येऊन बघतात की नाही कसं चाललंय म्हणून, पण त्याला तो जेलमध्ये कैदी म्हणून समजायचं त्याला नाही, तो बघायला आला सगळं, लक्ष कसं चाललंय म्हणून, त्याचेच नागरिक ना. तसं भगवंत पण कधी कधी अवतार घेऊन येतात त्या भोवतीच्या कामध्ये, अरे माझीच लेकर, बघा आपले नकोय भगवंत तरी आपल्याला कृपा करण्यासाठी भगवंत येतात. आणि हे जर कुणाकडे सोपवलेलं आहे, ती इन्फिरियर शक्ती किंवा भगवंताच्या बहिरंग शक्तीकडे दिलेलं आहे, आणि भगवंत त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येतात आणि काय करतात, पुन्हा आपल्याला कृपा करून जीवाला परत पुरवण्यासाठी जातात. सांगतात की अरे बाळांनो, हे जेल आहे, तुमचं खरं स्थान इथं नाही तिथं आहे. तुम्ही कारस्थान थांबवा आणि खरं स्थान, कारस्थान खरं स्थान, कारस्थान थांबवा आणि खरं स्थानात या तुम्ही. आणि मग भगवंताचं ऐकून, काही जीव आपण सगळे काही जीव आहेत, आपण ऐकलं, हो हो चालेल आम्ही येतो बरं का, तरी पण मनात काही शंका असतात, त्याचं निरसन करत करत काय करत, आपण प्रगती करत करत भगवंताकडं निघून जायचं. ठीक आहे. अजून कोणाचा प्रश्न, मला वाटतं आता प्रश्न घेणं काही योग्य होणार नाही, कारण उशीर झालेला आहे, तर आपण इथंच थांबूया. तर
ठीक आहे, भेटू आपण परत उद्या संध्याकाळी 7 वाजता भेटूया. धन्यवाद. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की